नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 जानेवारी 2026 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करू या सुविचारमालेने। विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातमी बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं वादळ आज कायमचं शांत झालंय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अत्यंत दुर्दैवी निधन झालं। या भीषण घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय। आज बुधवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:10 अजित पवारांनी मुंबईहून बारामतीसाठी उड्डाण घेतले होते। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी ते आपल्या बालेकिल्ल्यात 4 सभा घेणार होते। मात्र काळाच्या मनात काही वेगळंच होतं। 8:40 सुमारास विमान बारामतीत एअरस्ट्रीपच्या जवळ आले। धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती। बारामती विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम म्हणजेच ILS उपलब्ध नसल्यामुळे वैमानिकाला केवळ डोळ्यांच्या अंदाजावर लँडिंग करावे लागत होते। हवाई उड्डाण मंत्रालयाच्या प्राथमिक माहितीनुसार वैमानिकाने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला। विमान जमिनीपासून अवघ्या 100 फूट उंचीवर असताना अचानक नियंत्रण सुटले। ज्या धावपट्टीवर विमान सुखरूप उतरणार होते त्या धावपट्टीच्या सुरुवातीपासून केवळ 50 मीटर अंतरावर विमान कच्च्या जमिनीवर आदळले। आदळताच विमानाची इंधन टाकी फुटली आणि एका पाठोपाठ एक 4 ते 5 भीषण स्फोट झाले। आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की कुणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही। या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, सहाय्यक पिंकी माडी, अनुभवी कॅप्टन सुमित कपूर आणि सहवैयक्तिक शांभवी पाठक अशा 5ही जणांचा जागीच मृत्यू झाला। विमानाचे मालक विजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन कपूर यांना 16,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता। तरीही निसर्गाच्या कोपापुढे त्यांचा इलाज चालला नाही। Before it lost that is the reason because you know उसमें ना तो आप थे ना मैं था, कोई नहीं था। वो पायलट का डिसीजन था। You know, he made an approach from runway 29 and then he carried out a missed approach, after which again he tried to make an attempt from runway 11. This is what I also have no contact with the pilots. They are not there. It is a very unfortunate incident. We are very sad about it. We are trying to first be with the family, solidly with the family who have lost their best next of kins. It's a very unfortunate incident. Primarily, it appears that the pilot could not see the runway, and that's why he would have carried out. But a he has missed already approach. taken 2 loops. How is it possible that he could not see? The pilot will carry out a missed approach in case if he's not comfortable to land on the runway. Yeah. Very experienced pilot, more than 16,000 hours of experience.
very seasoned. The co-pilot was also 15,000 hours. Yeah. 1,500 hours. Yeah. And the captain was very experienced, instructor examiner material. He was with Sahara, he was with Jetlight, he was with Jet Airways, and he was very experienced on this type of aeroplane also. What are the names of the the pilots? distance was almost more than 6 kilometers from the runway. Do you think it's possible that he could not have seen it, or there could have been any technical scan? I really don't know because I was not there. Because we are talking about the flight data No, record. which is showing. I'm only talking of the information that I have got from the eyewitness. घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती गाठली. यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला होता. अजितदादांच्या अशा अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्यावर उद्या म्हणजेच गुरुवार 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामती इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. आज संध्याकाळपासून त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानाच्या प्रांगणात ठेवलेले आहे. विद्या प्रतिष्ठानाच्या प्रांगणात अजित पवारांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे. एक प्रशासकीय पकड असलेला आणि लोकांसाठी 24 तास उपलब्ध राहणारा दडा आज कायमचा निघून गेलाय. अशा या महान नेत्याला सिटी न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आणि संपूर्ण राज्याला शोकाकुल करणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्येष्ठ व प्रभावी नेते अजित अनंतराव पवार यांचे आज विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. बारामती येथे झालेल्या या भीषण विमान दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कणखर प्रशासक आणि अनुभवी नेतृत्व गमावले आहे. या घटनेने राज्यभर शोककळा पसरली आहे. अजित अनंतराव पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ठाम, निर्णयक्षम आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व. 22 जुलै 1959 रोजी पुणे जिल्ह्यातील देऊळगाव राजे येथे जन्मलेले अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे होते. बारामती हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. 1991 साली त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यानंतर सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला. ते 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले. तसेच अर्थमंत्री म्हणून सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जलसंपदा, सिंचन, ग्रामीण विकास, नियोजन व वित्त विभागात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. शेतकरी हित, सिंचन प्रकल्प आणि ग्रामीण विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे ते ओळखले जातात. 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी एनडीए मध्ये सहभाग घेत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांची कार्यशैली थेट, कणखर आणि कधीकधी वादग्रस्त ठरली. मात्र काम करणारा नेता अशीच त्यांची ओळख कायम राहिली. आज बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे अचानक झालेले निधन ही महाराष्ट्रासाठी अपूर्णीय हानी आहे. कणखर नेतृत्व, ठाम निर्णयशक्ती आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ते कायम स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांना विनम्र श्रद्धांजली. आज महाराष्ट्र के लिए एक
काला दिन कहूँ, एक दुर्भाग्यपूर्ण घटना कहूँ, एक दुखद घटना कहूँ, ऐसी घटना जो हर एक के एक दिल को दुखाने वाली घटना आज महाराष्ट्र में घटी है। हमारे सहयोगी अजीत दादा पवार जी का प्लेन एक्सीडेंट में दुर्दैवी मृत्यु हुई है। ये हमारे लिए बहुत ही बेहद दुखद है और महाराष्ट्र के लिए भी दुखद है, उनके परिवार के लिए तो बहुत ही दुखद है। और अजीत दादा एक स्पष्ट वक्ता के रूप में जाने जाते थे, एक रोक टोक बोलने वाले। देखता हूं, करता हूं, ऐसे शब्द उनके डिक्शनरी में नहीं थे। जो होना है वो तुरंत करते थे, जो नहीं होना है उसे साफ ना कहते थे। लेकिन वो कड़े शब्दों में कहते भी, लेकिन मन के बहुत अच्छे थे और इसका अनुभव मैंने लिया है। उनके उप मुख्यमंत्री कार्यकाल में मैंने मंत्री के रूप में काम किया। मैं मुख्यमंत्री था तभी उन्होंने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया। आज देवेंद्र जी मुख्यमंत्री है, उनमें भी हम दोनों ने उप मुख्यमंत्री के रूप में काम किया है। हम टीम बनकर काम कर रहे थे, महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे थे। इसमें एक हमारा टीम वर्क था और हम मेरा काम करने का तरीका जैसे देर रात तक काम करता था। अजीत दादा जल्दी सुबह उठकर उनकी शुरुआत होती थी। देवेंद्र जी भी दिन भर काम करते और सुबह उन्होंने 6 बजे अपॉइंटमेंट दी हुई, ये भी इस राज्य के अधिकारियों को पता है। एक समय को बहुत ही महत्व देने वाले एक कद्दावर, बहुत ही कर्मठ नेता जो है, समय सूचकता रखने वाले नेता जो है, ये नेता हमारे में से अभी नहीं रहे और ये हमारा और महाराष्ट्र का, उनके परिवार का बहुत काफी बड़ा नुकसान हुआ है। उनको कई अलग अलग विभाग जो है उन्होंने काम किया, उस पर उनको अनुभव था। हर एक विभाग की जानकारी लेके वो अपना स्टेटमेंट करते थे, अपना निर्णय लेते थे। मैं मुख्यमंत्री था तब लाडली बहन योजना या कई योजनाएं हमने तीनों ने मिलकर टीम बनकर शुरू कर दी। उसमें भी अजीत दादा ने बहुत ही योगदान दिया हुआ है। और जैसे अर्थव्यवस्था जो है हमारी महाराष्ट्र की, वो उसके बारे में भी कभी कभी बहुत ही रोक टोक मंत्रिमंडल में उन्होंने बताया भी कि हमारी परिस्थिति ऐसी है, हमें कुछ यहाँ इसमें जोड़ तोड़ करनी पड़ेगी। लेकिन जब जो चीज करनी ही है, जो समाज के लिए आवश्यक है, उसमें कभी भी उन्होंने हाथ पीछे नहीं खींचा। अर्थ मंत्री होने के नाते उन्होंने काफी योगदान दिया है। मेरे से वो राजनीति में भी अनुभवी थे और उम्र से भी मेरे बड़े थे। एक टीम हमारी थी, एक टीम का एक हिस्सा अभी नहीं रहा है और एक बड़ा भाई हमारे में से गया है, ऐसी भी हमारी भावना है। इसलिए मैं उनको बहुत दुख भरी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। उनके परिवार को इस दुख से बाहर आने की शक्ति ईश्वर प्रदान करे, ऐसे ईश्वर से प्रार्थना करता हूँ। सर, 8 बार उप मुख्यमंत्री रह चुके हैं। आपके कुछ दिन पहले उनके साथ नहीं, कैसे वो उनका स्वभाव ऐसे था। वैसे बाहर से सबको लगता था बहुत ही कड़क है और रुष्ट है, लेकिन दिल से बहुत काफी वो नम्र थे और निर्मल थे। ये मैंने कई बार देखा है, अनुभव भी किया है। इसलिए ये एक महाराष्ट्र का एक बहुत बड़ा नुकसान उनके जाने से जो भर नहीं आ पाएगा,
ये हुआ। 8 बार मुख्यमंत्री इस तरह के हादसे हाँ बिल्कुल, इसकी जो दुर्घटना हुई है इसकी जांच जरूर होगी, क्योंकि ऐसी दुर्घटना पुनरावृत्ति ना हो, दोबारा ना हो, इसलिए जरूर इसकी जांच होनी चाहिए। आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली। खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती। अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारं आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे। मी आणि एकनाथराव शिंदे साहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत। सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे। माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे। त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे। एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे। पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील। सकाळी सुप्रियाताईंशी माझं बोलणं झालं, त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं। एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील। महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे।
आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे. पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल. पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे. महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं हे अतिशय कठीण आहे. आणि निश्चितच इतक्या सोबत, इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खरं तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही. तर पुढच्या ज्या काही गोष्टी जशा ठरतील तसं आपल्याला कळवण्यात येईल. अमरावतीच्या राजकारणात आज शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने अमरावतीतील राष्ट्रवादीचे दोन्ही अत्यंत विश्वासू चेहरे आमदार सुलभा संजय खोडके आणि आमदार संजय खोडके अक्षरशः हादरून गेले आहेत. आम्ही पोरके झालो, आमचा परिवार गमावला, अशा शब्दात त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं. अमरावतीच्या राजकारणात आमदार सुलभा संजय खोडके आणि आमदार संजय खोडके ही दोन नावे अत्यंत महत्वाची मानली जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार संजय खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर ते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून कार्यरत होते. अमरावतीच्या विकासाशी संबंधित निर्णय असोत किंवा शहरासाठी मोठ्या विकास कामांसाठी निधी आणण्याचा विषय, या सर्व बाबींमध्ये अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य आमदार संजय खोडके यांना नेहमीच मिळत होते. अजित पवार यांच्या नेतृत्वावर असलेल्या त्यांचा विश्वास आणि पक्षासाठी केलेले योगदान लक्षात घेऊन नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटक महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. अजित पवार यांच्यासोबत प्रत्येक राजकीय टप्प्यावर खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके त्यांच्या निधनाच्या बातमीने पूर्णतः कोलमडून गेले. अजित पवारांच्या निधनावर आमदार सुलभा खोडके यांचे अश्रू अनावर झाले. आम्ही आमचा परिवार गमावला, दादा म्हणजे कुटुंबाचा आधार होता, अशा भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. अमरावतीच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा धक्का अत्यंत मोठा आहे. अजित पवार यांच्या निधनावर सुलभा खोडके यांचे अश्रू अनावर झाले, तर दुसरीकडे संजय खोडके हे निशब्द झाले. संजय खोडके यांनी अजित पवारांच्या या निधन वार्तेवर शोक संदेश देत आपले दुःख व्यक्त केले. संजय खोडके आपल्या या शोक संदेशात म्हणतात, आजचा दिवस हा व्यक्तिशः माझ्या जीवनातील अत्यंत काळा व वाईट दिवस आहे. आज काळाने क्रूर घाला घालून अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपल्यातून हिरावून घेतलाय, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. दादा आम्हाला सोडून गेले, अत्यंत धक्कादायक, मनाला चटका लावून जाणारी व प्रचंड वेदना देणारी दुःखद घटना आहे. दादासारखा दमदार व कणखर लोकनेता आज काळाच्या पडद्याआड गेला. संघर्षातून, चळवळीतून घडलेलं सर्वसमावेशक नेतृत्व व कार्यकर्तृत्व आज शांत झालं. महाराष्ट्राचा बुलंद आवाज थांबला. स्पष्ट वक्ता, कार्यतत्पर, दिलदार मनाचा दमदार नेत्याला आज देश मुकला आहे. अजितदादांनी राजकारण असो, समाजकारण असो व सहकार असो, या क्षेत्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविणारा व एक अमिट छाप सोडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मतभेद असले तरी मनभेद कधीही होता कामा नये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाला नवी दिशा व गती देण्याची स्वप्न सदैव मनी बाळगून त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारा एक जनतेच्या हक्काचा व कामाचा माणूस आज आपल्यातूनच कायमचा निघून गेलाय. देशाच्या राजकारणातील एक राजबिंड हरपले. राजकारणात व पक्षात एक पोकळी निर्माण झाली असून आम्ही आज
पोरके झालो आहोत. शोकाकुल आमदार संजय खोडके, महासचिव संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. संजय खोडके यांच्या या शोक संदेशाने आधारस्तंभ, दीपस्तंभ हरपलाय. असा लोकनेता होणे नाही, असे निशब्द पण भावुक शोकमग्न संदेश आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलाय. अजित पवार यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रच नाही तर अमरावतीच्या राजकारणातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याशी अत्यंत जवळीक असलेले आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांचे हे भावनिक शब्द अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पुढील 3 दिवस राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविला जाणार आहे. तसेच शासनाकडून 1 दिवसीय शासकीय सुट्टीही आज जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्त्वाच्या शासकीय इमारतींवर ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आलाय. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून पुढील कार्यक्रमाबाबत आवश्यक सूचना जारी करण्यात येणार आहेत. ही घटना महाराष्ट्रासाठी मोठा धक्का मानली जात असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी के बारे में मैंने सुना और बहुत दुख लगा मुझे, और दुखद घटना थी. आज जितना दुख करूँ उतना कम है, क्योंकि मैंने उनके साथ जब हमारी कांग्रेस और महा विकास आघाड़ी ये दोनों गवर्नमेंट थी, जब कांग्रेस राष्ट्रवादी की गवर्नमेंट थी 2009 से 14 तक और 19 से लेकर 21 तक जब महाविकास आघाड़ी की सरकार थी, उनके साथ काम करने का मौका मिला. जिस तरह से उनकी काम करने की शैली थी वो सब पूरा महाराष्ट्र जानता है कि टाइम के साथ काम करना, सिंसियरली काम करना, महाराष्ट्र हित के लिए काम करना और महाराष्ट्र के विकास में जो काम करने वाली भूमिका उनकी रही है
मुझे आज लगता है कि पूरा महाराष्ट्र दुखी होगा कि जिस तरह से हमारे सहकारी रह के उन्होंने काम किया है, एक पार्टी को बढ़ाने का उन्होंने काम किया है। आज मैं अपनी तरफ से, अपनी पार्टी की तरफ से उनके लिए शोक भावना व्यक्त करती हूँ। और मुझे बहुत शौक लगा क्योंकि आप भी देख रहे हैं, मैं जस्ट अभी लैंड होके आई हूँ और जब मैंने फ्लाइट में जब ये बात सुनी तो मुझे बहुत शौक हुआ क्योंकि उनके साथ काम करने का मेरा भी अनुभव रहा है। पिछले लगभग 20 साल हम लोग असेंबली में साथ में काम कर रहे थे और मुझे पता है कि अजीत दादा का स्वभाव कैसे, हमारे दादा के साथ हमारे अलग रिश्ते थे, फैमिली के भी रिश्ते थे, तो कहीं ना कहीं दुख का माहौल है आज। एक दुर्घटना वार्ता कानावर आली। अजितदादासह 6 जण मृत्यू पावले हे समजलं। अतिशय दुःखद घटना आहे। अतिशय धाडसी, स्पष्ट आणि परखड माणूस, कामाचा माणूस, कार्यकर्त्यासाठी कधी धावणारा माणूस, अशी अजितदादाची ओळख होती। माझ्या मतदारसंघातील 33 गावं ते बसत नव्हते आणि दादाने मीटिंग घेतली नाही, ते घ्या लागते, विषय संपला। आणि अचलपूर परतवाड शहराची योजना निधी अभावी अटकली होती, ते सुद्धा दादानं सुरू केली होती। पण दादाच्या या दुःखद निधनानं मोठा झटका बसलेला आहे, अत्यंत दुःख झालेलं आहे। मी प्रहार आणि बच्चू कडू म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। पवार का ये एक्सीडेंट में निधन होना ये बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण है। पिछले 40 साल से महाराष्ट्र के राजनीति में मेरे बहुत घनिष्ठ मित्र रहे, उनके मेरे पारिवारिक संबंध रहे। बहुत कर्मठ, अच्छा प्रशासक और विकास की दृष्टि रखने वाले ऐसे वो नेता थे। उनके जाने से बहुत बड़ा नुकसान हुआ है। उनके परिवार को भी काफ़ी, उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है। मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी की तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगी को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना। अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे। अजितदादा एक करारी, अतिशय डिसिप्लिन, लोकांमध्ये राहणारा, लोकांची कामं सतत करणारा, सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे। या म्हणजे शब्द कमी पडतायत। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते। महाराष्ट्रात राजकारणातील एक झंझावात शांत झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कार्यक्षम प्रशासक अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले। बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही भीषण दुर्घटना घडली। सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर राहणारा शिस्तबद्ध नेता आज अनंतात विलीन झाला। नियतीच्या या क्रूर घातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज शोकाकुल आहे। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। घटना अशी आहे की याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही। इतकी मानसिकता ढासळून गेलेली आहे की ज्या नेत्याच्या भरोश्यावर आम्ही आजपर्यंत इतकं मोठं जगतो आणि आमचा नेता इतकं पुढे जात असताना अशी दुर्दैवी घटना देवानं त्याच्यावर आणावं, एवढं मोठं संकट कुठलंच नाही।
संकटाला तोंड कसं द्यावं याचाच विचार आला. देवानं बघितलं, दादांचे स्वप्न खूप मोठे होते, खूप पुढे जाण्यासाठी, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, सर्वांना घेऊन चालत आणि का आणि त्यांच्यावर अशी झडपणं म्हणजे ही खूपच मोठी दुर्दैव घटना आहे की शब्दातच व्यक्त करू शकत नाही. इतकं मोठं दुःख झालंय की असं वाटतं की आपल्या घरातला माणूस गेला आणि त्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत त्यांचं एवढं सहकार्य, आवाज जर याला, फोन जर याला तर आमच्या कुटुंबाला एक प्रेरणा मिळत होती, त्यांचं आम्ही पुढे जातो. आणि असं होणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे, याला शब्दात व्यक्त करणंच कठीण आहे. ताई, तुमच्या कुटुंबावर खरं तर मोठा डोंगर कोसळलेला आहे, कारण दादांचे विशेष प्रेम होतं. एका घरात म्हणजे तुम्ही आमदार असताना सुद्धा त्यांना 25 आमदार जर एवढं त्यांच्यावर प्रेम करत होते. प्रेम होतं दादांचं. फोन लावला तर लगेच दादा त्याला लगेच फोन करायचे. आता काल तर बोलणं झालं साहेबांचं, दादा परवाही बोलणं झालं दादाचं. काल सकाळी 9, 9:30 वाजता साहेब फोनवर दादांशी बोलत होते. दादा म्हणे संजय मी फोन करतो तुला, करा तुम्ही, तुम्हाला काय करायचं. तुमची एवढी मोठी हिंमत दादा देत होते. काल सकाळी बोलणं झालं. आज साहेब काल मुंबईला गेले, आज दादा येतील, दादांची आज भेट घ्यावं म्हणून काल रात्री मुंबईला अमरावती गाडीने काल केली. आज दादांशी चर्चा करायची होती, हे करायचं होतं. आणि अशी घटना घडणं म्हणजे विचारच करू शकत नाही की महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायक ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे क्षतविक्षत पार्थिव जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. निधनाची अधिकृत घोषणा होताच अनेकांना अश्रू अनावर झाले. काही समर्थकांना धक्का सहन न झाल्याने रुग्णालय परिसरात रडारड, आक्रोश पाहायला मिळाला. या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. अजित पवार यांची जाणे ही केवळ एका नेत्याची नाही तर एका जनतेच्या माणसाची झालेली हानी आहे. दरम्यान या अपघाताच्या कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून काही नागरिक व नेत्यांकडून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक काळा दिवस ठरत आहे. अमरावतीत गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यावर मोठी कारवाई केली आहे. शहरातील सराईत घरफोडी आरोपी पंकज गोंडे ताब्यात आले असून त्याच्या सहकार्याने काही इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत तब्बल 10 घरफोडी उघडकीस आल्या असून 20,73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील घरफोडी गुन्हेगार पंकज राजू गोंडे याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या तपासानुसार पंकज गोंडे यांनी शहरात तब्बल 10 घरफोड्या केल्या होत्या. त्याच्या ताब्यातून 110 ग्राम सोन्याची लगड, 500 ग्राम चांदीची लगड, 68,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 20,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चोरी केलेले सोनं गांधी चौकातील सोनार व्यावसायिक सागर जनार्दन गोगटेकडे जाऊन लगडात रूपांतरित होणार होते. सागर गोगटे याच्यावरही पूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. पंकज गोंडे हा मुंबई भिवंडी इथून नागपूरकडे जात असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मालखेड रेल्वे स्थानकाजवळ ताब्यात घेतलेत. या आरोपीवर राजापेठमध्ये 4, बडनेरामध्ये 4, गाडगेनगरमध्ये 1, नांदगावपेठमध्ये 1 अशा 10 घरफोडींची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील फरार इतर 3 आरोपींचा शोध गुन्हे शाखा यांनी सुरू ठेवलाय. ही कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अनुषंगाने आम्ही विविध पथकं त्यासाठी नेमले होते. तरी ते आमचे जे गुन्हे शाखेचे PPM महेश त्यांचं पथक आहे, त्यांनी मागील काही दिवसापासून जो एक सराईत गुन्हेगार आहे तर यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर अशा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. हा पंकज गोंडाने अमरावतीमध्ये राहणार आहे, हा बऱ्याच दिवसापासून फरार होता. त्याचा शोध घेत होता, परंतु हा वास्तव्य त्याचं घर इथं आहे तिथेही राहत नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी तो त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आलेला नव्हता. तो स्वतःचं अस्तित्व लपून फिरत असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि तो कुठल्याही प्रकारचा मोबाईलही वापर करत नव्हता. अशा वेळेस त्याला शोधणं फार जिक्रीच झालं होतं. तेव्हा पथकाने
टेक्नॉलॉजी ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्या मागे बातमीदार लावून आणि तो भिवंडीला राहत असल्याची प्राप्त झाली. परंतु टीम भिवंडीकडे रवाना होतात अशी माहिती मिळाली की तो एका ट्रेनने भिवंडीहून नागपूर जात आहे. तेव्हा टीम तिथून आमची भुसावळला गेली. भुसावळहून टीम रेल्वेमध्ये चढली आणि रेल्वेमध्ये त्याचा शोध घेतला असता आपल्या या मालखेडजवळ आल्यानंतर तो रेल्वेच्या एका रिझर्वेशनच्या बुकिंगमध्ये मिळून आला. तेव्हा त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याला इकडं ऑफिसला आणून सविस्तर त्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांनी अमरावती शहर आयुक्तालयामधले राजापेठ पोलीस स्टेशनचे 4, बडनेरा पोलीस स्टेशनचे 4, नांदगाव पेठचा 1 आणि गाडगेनगरचा 1 अशा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे. या सर्व गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत त्याच्याकडून केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आहे आणि या गुन्ह्यांमध्ये पूर्वीही त्याचा सहकारी असलेला सागर गोपटे हा सुद्धा राहणार अमरावतीत आहे. परंतु हाही सुद्धा इथं राहत नसून तो सध्या कारंजा लाड येथे राहत असल्याची माहिती होती. त्याला तिथून ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून काही मुद्देमाल आणि याच्याकडून काही मुद्देमाल असा 10 घरफोडीतला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यापुढेही शहर गुन्हे शाखेकडनं शहरामध्ये जे घरफोड्या झालेल्या आहेत किंवा इतर गुन्हे झालेले आहेत ते लवकरच उघडकीस आणून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमरावतीत गुन्हे शाखेच्या कारवाईत रेकॉर्डवरील घरफोडी गुन्हेगार ताब्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षा जाणून वाढली आहे. गुन्हे शाखेचे पथक सातत्याने असे कारवाई करत राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी होती, एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.